महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाआधीच सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळलेला आहे। राज्यातल्या अनेक महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले। महाराष्ट्रामध्ये राजकीय समीकरणं बदलली आहेत, तर महायुती आणि महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी फूटही पडली आहे। त्यामुळे सर्वच महापालिकांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार असा अंदाज होता। मात्र भाजप आणि शिवसेनेनं अनेक ठिकाणी मतदान आणि निकालाच्या आधीच विजयाचं खातं उघडलेलं आहे। पुण्यामध्ये भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये 2, पनवेलमध्ये 7, भिवंडीत 6, कल्याण डोंबिवलीत 15, धुळ्यात 4, जळगावमध्ये 6, अहिल्यानगरमध्ये 3, म्हणजेच राज्यात भाजपचे एकूण 45 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत। शिवसेनेचे ठाण्यात 7 उमेदवार बिनविरोध झाले आहेत। भिवंडीत 2, कल्याण डोंबिवलीत 7 आणि जळगावात 6 उमेदवार बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत। दादांच्या राष्ट्रवादीचे अहिल्यानगरमधील 2 उमेदवार बिनविरोध आले आहेत। मालेगावमधील इस्लामिक पार्टीचा 1 आणि 1 अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे। डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 15 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर भिवंडी महानगरपालिकेमध्ये सुद्धा 5 भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा 6 भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जिंकून आलेले आहेत, बिनविरोध निवडून आले। त्यामुळे या सर्व नगरसेवकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। हे बघा, अशा प्रकारचं बिनविरोध होता येत नाही। आता हे पॅनल बघा, या पॅनलमध्ये ही वर्षानुवर्ष आमची लोक येतात। हा बालेकिल्ला आहे महायुतीचा, शिवसेनेचा। तिथं लोकांना माहित आहे हे निवडून येणार आहेत आणि त्यामुळे कामाच्या जोरावर आम्ही निवडून येतो। ठाण्यामध्ये काम केलं नाही का आम्ही? शिवसेनेने काम केलं नाही का? महायुतीने काम केलं नाही का गेल्या अनेक वर्ष? ठाणं बदललं नाही का? ठाण्यात मेट्रो नाही का आली? ठाण्यात रिंग मेट्रो सुरू होतीये। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी महानगरपालिकेला बिनविरोध लोक निवडून आलेच नव्हते। कल्याण डोंबिवली यांच्या बापाचा आहे का? कल्याण डोंबिवली मोठे मिरवणुका काढतात विजयाच्या। आम्हाला माहीत नाही कशा धमक्याने कसे ब्लॅकमेल करून आणि काल आणि परवा सर्व प्रमुख ठाण्यातले आणि काही प्रमुख निवडणुकी संदर्भातल्या अधिकाऱ्यांच्या गाड्या या उपमुख्यमंत्र्यांच्या दारात मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत। त्यानंतर परवापासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये ही स्पर्धा भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटामध्ये आहे आणि त्यासाठी निवडणूक यंत्रणेचा गैरवापर होतो। भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला। त्यांना माहिती आहे की मुंबई असो, कल्याण डोंबिवली असो किंवा इतर ठिकाणी असो, सगळ्यात जास्त विकास कामं कोण करू शकतं? तर भारतीय जनता पार्टी करू शकते। सगळ्यात जास्त निधी कोण आणू शकतं? तर भारतीय जनता पार्टी आणू शकते। त्यामुळं त्या प्रभागातल्या, त्या वॉर्डातला नागरिकाचा विश्वास जर का त्या उमेदवारावर असेल आणि बिनविरोध निवडणूक होणार असेल तर त्याच्यामध्ये गैर काय? एवढीच हिंमत असेल तर संजय राऊतांनी आपल्या भावाला बिनविरोध निवडून आणावं।